नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण पाहणार आहोत इंडो जर्मन टूल्स रूम, छत्रपती संभाजीनगर। माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की या कॉलेजला व्हिजिट द्यायची, परंतु काही सिक्युरिटी रिझनमुळे या कॉलेजला व्हिजिट देणं शक्य होत नव्हतं। परंतु आज योग आल्यामुळे मला आज व्हिजिट देण्याची संधी मिळाली। विद्यार्थी या ठिकाणी 10वी नंतर ॲडमिशन घेतात आणि इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये आपल्याला कशी प्रगती करता येईल किंवा त्याविषयीचे सविस्तर ज्ञान अगदी इंजिनिअरिंग लेव्हलच्या वरचे म्हटले तरी चालेल, या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जाते, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे। आणि दुसरं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी 5वीपासून ते माझ्या अंडरमध्ये असतात 10वीपर्यंत, त्यांचं कुठल्या क्षेत्रामध्ये कल आहे काय नाही याविषयीची माहिती ज्या ज्यावेळी मला मिळते, ज्या ज्यावेळी मला त्या विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाटतो, अशावेळी या विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन आणि त्यांना आवडेल ती फॅकल्टीकडे पाठवण्यासाठीचं मार्गदर्शन मला करता यावं, यासाठी मला या कॉलेजला भेट देणं फार आवश्यक वाटत होतं। आणि तो योग आज आला, कारण ज्या ज्यावेळी विद्यार्थ्यांना मी माहिती सांगायचो त्यावेळी मी काही गोष्टी इमॅजिन करूनही सांगू शकत होतो, मात्र आज प्रत्यक्ष पाहिल्यामुळे मला ते चांगले सखोलपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्याकडे त्यांना नक्कीच मी पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि विद्यार्थ्यांना याची माहितीही चांगली मिळेल। त्याचबरोबर आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर आणि औद्योगिक क्षेत्रावर, जेणेकरून असा विद्यार्थी तयार व्हावा की तो स्वतःचं किमान दिनचर्या घडू शकेल, अशा पद्धतीचे शिक्षण देण्यावर जास्त भर या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवत आहे। बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहे, परंतु 4 वर्षाचा कोर्स जर आपण कंप्लीट केला तर एक चांगला औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यक्ती आपण बनू शकतो, स्वतःची इंडस्ट्री या ठिकाणी काढू शकतो। एकच विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरोखर या क्षेत्रामध्ये आवड आहे, अशांनी या ठिकाणी प्रवेश घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल बनवावे। नसता आपल्या आईवडिलांचा पैसा व आपला स्वतःचा वेळही खर्च न करता आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाऊनच आपला विकास करावा, जेणेकरून भारताच्या विकासासाठी नक्की मदत होईल व आपला भारत देश विकसित बनेल। धन्यवाद।